राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरुराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरी नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, त्या भान मजची माझी होतशी। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, वरी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्यासे। पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होया तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारुनी आता। चल विचार सागर तरंग 5वा, परिच्छेद 30वा। ब्रह्मवाक्य उपदेशाचा प्रकार। महावाक्य उपदेशाचा प्रकार। या अगोदर पंचकोशाचा ऱ्हास केला। स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, या तीन देहाच्या ठिकाणी 3 अवस्था आणि 5 कोश, त्यामध्ये अन्नमय कोश स्थूल देहाला म्हणायचं,
कारण आनंदमय कोश कारण देहाला म्हणायचं. आणि सूक्ष्म देहामध्ये 3 कोश आहेत. प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश, असे 3 कोशांनी युक्त सूक्ष्म शरीर आहे. मग ज्या देहाला 3 कोश आहेत, ज्या देहाला 3 कोश आहेत, त्या देहामध्ये महत्वाची इंद्रिय आहेत. कोणाच्या? जीवाच्या जवळची इंद्रिय आहेत. आणि स्थूल देहावर जी आपणाला प्रतीतीला व्हायली ती इंद्रिय नाहीतच. आणि कारण देहाच्या ठिकाणीही इंद्रिय नाहीत. मग जीवाला सूक्ष्म देह हाच महत्वाचा वाटला पाहिजे. कशासाठी? तर परमार्थासाठी. परमार्थ स्थूलानं होत नसतो. परमार्थ सूक्ष्म शरीरानं होत असतो. ज्ञानेंद्रियानं आपण ज्ञानार्जन करतो. ज्ञानेंद्रियाने ज्ञानार्जन करतो. ज्ञानेंद्रियानंच आपण पाहतो, है का नाही? ज्ञान इंद्रियाचंच काम पडतं. आणि ते ज्ञान इंद्रिय, कर्म इंद्रिय, 5 प्राण आणि अंतःकरण, मन, बुद्धी, हे एवढ्याला मिळून सूक्ष्म देह आहे. आणि हा सूक्ष्म देह इतर दुसऱ्या योनीला जाण्यासाठी योग्य असतो किंवा तोच जात असतो. स्थूल देह दुसऱ्या योनीला जातो का? मग दुसऱ्या योनीला जातं ते लिंग देह, त्यालाच लिंग देह म्हटलं आहे. म्हणून जीवाला एवढं ज्ञान करून घ्यायचं आहे की स्थूल देहापेक्षा सूक्ष्म देह हा महत्वाचा आहे आपल्याला. सूक्ष्म देहामध्ये जेवढा व्यवहार आहे तेवढा स्थूल देहामध्ये नाही. स्थूल देहाचा जेवढा पसार आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सूक्ष्म देहाचा पसार आहे. आपण जोपर्यंत जागृत अवस्थेमध्ये आहोत तोपर्यंतच या देहाने व्यवहार करतो. व्यवहार सूक्ष्माचाच होतो, पण आपल्याला वाटतं या देहाचा, है का नाही? पण जागृती पुरताच आहे. पण सूक्ष्म देह पहा, याच्यापेक्षा त्या देहाचं कार्य कितीतरी पटीनं जास्त आहे. आणि म्हणूनच सूक्ष्म देह स्थूल देहापेक्षा महत्वाचा का? तर याच्यामुळंच की स्थूल देहाला वावरण्यासाठी किंवा स्थूल देहाची जी श्रीमंती आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म देहाची खूप मोठी श्रीमंती आहे. संचित कर्म ही जी त्याची श्रीमंती आहे, संचित कर्म, ही स्थूल देहाला लागूनच सूक्ष्म देहालाच आहे. आणि स्थूल देह ते भोगायत नाही. स्थूल देह काय आहे? भोगायत नाही. भोगायचं शरीर आहे ते. भोग प्राप्त, भोग भोगण्यासाठी, भोग भोगण्यासाठी असणारी ती एक अवस्था आहे. मग सूक्ष्म देह हा, त्याला काय म्हणतात ते शब्दच आहे ना, आठवणा.
की त्याचा आवाका म्हणजे या स्थूल देहाला आपण जसं या जागृतीपुरतं व्यापक समजतो, है का नाही? पण सूक्ष्म देह त्याची पाहणं तो कधीपासून आहे. सूक्ष्म देह जेव्हापासून आपण जीव झालो तेव्हापासून आहे. आणि त्याच्यावर हे देह किती बदलले असते ना. मग त्या देहाला आयुष्य केवढं आहे आणि ह्या देहाला आयुष्य आहे. म्हणून स्थूल देहाच्या व्याप्तीपेक्षा सूक्ष्म देहाची व्याप्ती जास्त आहे, मोठी आहे. आणि तसा विचार करायला गेलं तर फक्त 10 ते 20% या स्थूल देहाला व्याप्ती आहे आणि 80% सूक्ष्म देहाला आहे. पण सूक्ष्म देहाचं ज्ञान नसल्यावर आपण सगळ्याला सगळं ह्याच देहाला देतो. पण तो अज्ञानाचा आपल्यावर बडजाव असल्यामुळं, सूक्ष्म देहाचं ज्ञान नसल्यामुळं आपल्याला वाटतंय सगळं काय आहे ते ह्याच देहात आहे. पण ह्या देहाचं काहीतरी आपलं कर्म होतात, पण जास्त कर्म सूक्ष्म देहानंच होतात. म्हणून त्या देहाला, सूक्ष्म देहाला 3 कोश आहेत. प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय. 3 कोशानं युक्त असणारा जो देह आहे तो किती याच्यापेक्षा श्रेष्ठ असेल. म्हणून हे 3 देह वास्तविक विचार करून जर बघितलं तर ग्रंथकार म्हणतात हे देह वास्तविक सत्य नाहीत. हे कसे आहेत? कल्पित आहेत. म्हणून त्याला महत्व देऊ नये. कारण ब्रह्मज्ञानापुढे या देहाचा निराश होतो, कोशाचा निराश होतो. म्हणून आपण पंचकोशाहून 3 देहाहून वेगळे आहोत असा विचार करून निश्चय बांधून ठेवावा. कारण हाच निश्चय आपल्याला मुक्तीपर्यंत घेऊन जाणार आहे, मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. म्हणून शेवटी गुरुजी म्हणले होते, पंचकोशाहून आत्मा पृथक समजून घ्यावा वेगळा. पंचकोशाहून आत्मा वेगळा समजून तो आत्मा ब्रह्मरूप आहे असा निश्चय कर. तो आत्मा आपल्याला आत्म्याचं ज्ञान आहे पण ब्रह्माचं नाही. पण तो आत्मा ब्रह्मरूप आहे असा निश्चय कर. पण शिष्याला असं सांगता वेळस शंका झाली. कारण वेदांत शास्त्र असं आहे की एकदा सांगून ते चिटकतच नाही. त्या अंतःकरणामध्ये ते ज्ञान राहतच नाही. म्हणजे त्या वृत्तीवर तो साधक येतच नाही. कितीही सांगा, पुन्हा 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 पूर्वशंका उत्पन्न होत असतात. पुन्हा पुन्हा एकदा कर्माचा हिशोब कळाला की पुन्हा कर्माबाबतीत कशाला शंका व्हाव्यात, तरी पण पुन्हा कर्माबाबतीत होतातच. पाप पुण्याबद्दल एकदा कळालं, धर्म अधर्माबद्दल एकदा कळालं, तर पुन्हा त्यांचा कशाला शंका व्हाव्यात. स्वर्गाचे नरकाची जी व्यवस्था सांगितली ती एकदा सांगितली की लक्षात यावी, तरी पण पुन्हा पुन्हा फिरून त्याच्यावर मनुष्य संशय, विपर्यास असं त्या ठिकाणी बुद्धी होतेच. म्हणजे तात्काळ आपण श्रवण केलंय आणि त्या श्रवणामध्ये जो बोध झालाय त्या बोधाकार बुद्धी झाली असं कधीच होत नाही.
आणि कुणालाही होत नाही. मग ज्याचं पूर्वजन्मामध्ये संचित चांगला असेल, मग त्याला नुसत्या एका महावाक्यानं बोध जरी केला की त्याला दुसरं काय ऐकायची, श्रवण करायची गरज पडत नाही. पण त्याची पूर्वतयारी असते, है का नाही? म्हणून गुरुजी त्याला म्हणतात की बाबा रे, आता बाबा रे केव्हा म्हणतात, फिरून ते सांगायचं म्हणल्यावर म्हणजे अगदी सांगितलेलं आहे आणि पुन्हा अजून तेच सांगायचं म्हणल्यावर, बाबा रे, ब्रह्मरूप आत्म्याशिवाय जे दृष्ट काय, स्त्री, धन, पुत्र, हे जे नाते आहेत हे दृष्ट आहेत, आपल्याला दिसणारे आहेत. आणि शास्त्राच्या द्वारा, शास्त्रानं सांगितलेली जे स्वर्ग, नरक, पुण्य, पाप ही सर्व भ्रमरूप आहेत. हे कसे आहेत? नुसतं स्त्री, धन, पुत्र एवढेच भ्रमरूप आहेत का? शास्त्रानं सांगितलेले सुद्धा पाप, पुण्य, धर्म, अधर्म हे कसे येतं? भ्रमरूपच आहेत. मग नरकाला जाणं, स्वर्गाला जाणं हे काय आहे? भ्रमामध्येच चाललेत का नाही स्वर्गाला? आणि नरकाला तरी कशात चाललेत? भ्रमातच चाललेत. भ्रम निवृत्त केला नाही म्हणून चाललेत ना, का भ्रम आहे म्हणून चाललेत? हा, भ्रम निवृत्त केला नाही, मग भ्रम तशाला तसाच राहिला ना, मग ते भ्रमामध्ये चाललेत. वास्तविक पाहता भ्रम निवृत्त जर केला तर स्वर्ग, नरक हे आहेत का त्याला? मग स्वर्ग नरक कशात येतं? भ्रमात येतं. आणि जर भ्रम निवृत्त झाला तर, अहो चिचावर कोणी म्हणलं भूत आहे. आता चिचावर भूत आहे का कल्पनात भूत आहे? है का नाही? पण सगळं गाव सांगतं की चिचावर भूत आहे, पण चिचावर भूत नसतंय. ते कुठे असतंय? आणि तसेच स्वर्ग, नरक हे कशात येतं? कल्पनेत येतं. वास्तविक ते सत्य नाहीत. म्हणून स्वर्ग, नरक, पुण्य, पाप हे सर्व मिथ्या भ्रमरूप आहेत. वास्तविक याला सत्यत्वता नाही असे समजणं, हे एकदा पक्क लक्षात ठेवलं तर ह्या शंका होणार नाहीत ना पुन्हा तुला. मग फिरून फिरून तेच विचारायला तू मागवलंच. आणि मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासत असते का, स्वर्ग, नरक हे सर्व जगत, हे आम्ही मिथ्या सांगतो. आणि हे कशावर भासतं? तर तुझ्या आत्मस्वरूपावरच भासतं. कारण हे अध्यस्त आहे. आणि अध्यस्त वस्तूला काहीतरी अधिष्ठान असल्याशिवाय ते भासत नाही. मिथ्या वस्तू ज्या अधिष्ठानावर भासते त्या अधिष्ठानाला यत्किंचितही धक्का बसत नाही. त्या आत्मस्वरूपाला उणीव थोडी येत नाही. हे आपण अनेक वेळेस ऐकले. किंवा त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अपकार किंवा उपकार हा कधीच होत नाही. दोरीवर सर्पाची उत्पत्ती झाली तर जोरीवर अपकार होतो का उपकार? काहीच नाही. कितीही गरजलं, किती विजा चमकाल्यात, आकाशाला काही संबंध आहे का त्याचा? आणि कुठे गरजत हे, पण त्याला काही होत नाही. नाही तर इजानं कापायला पाहिजे, आकाश जळायला पाहिजे, काळं पडायला पाहिजे कुठंतरी. तसं काहीच होत नाही. म्हणून त्याच्यावर अपकारही होत नाहीत आणि उपकारही होत नाहीत. जसे स्वप्नात भिक्षा मागितलेला राजा दरिद्री होत नाही. का म्हणून होत नाही?
हो, जागृतीतला राजा स्वप्नामध्ये जरी भिकारी झाला तरी तो जागृतीमध्ये आल्यावर दरिद्री होतच नाही. राजाला राजाच राहतो. मग तो दरिद्री का होत नाही? स्वप्नात तर झाला होता ना. कारण स्वप्न हे मिथ्या आहे, वास्तविक सत्य नाही. ते भ्रमरूप आहे. स्वप्न कसं आहे? भ्रमरूप आहे. म्हणून त्या भ्रमरूप पदार्थानं, प्रातिभाषिक सत्तेतल्या पदार्थानं व्यावहारिक सत्तेवर काहीही परिणाम होत नाही, किंवा त्या सत्याचा काही उपकार आहे ह्या सत्तेवर, किंवा तिचं काहीतरी हिला साह्य आहे, ती असली तरच ही आहे, असंही काय नाही. म्हणून मृगजलानं जमीन कधी ओली होत नाही. कधीतरी झालेली वाटली का मृगजलानं? मग मृगजल दिसलं तरी काय होतंय का? आणि दिसत नाही का? तसं जगत, स्त्री, धन, पुत्र, स्वर्ग, नरक, पाप, पुण्य हे आपण मानलेले आहेत. वास्तविक हे सत्य नाही. मग दिसते म्हणून सत्य मानायचं का? मग मृगजल का दिसत नाही का? मग तिथं जमीन ओली होती का? स्वप्नात राजा आपण भिकारी आहोत हे राजाला कळालं नाही का? त्यावेळेस तो भिकारी स्वतःला समजेना गेला का? मग जागा झाल्यावर त्याच्यावर काय परिणाम झाला का तिथला? तसे आता आपण जन्माला आलोत हे आपल्याला वाटायलंय, पण शास्त्र म्हणतंय तुमचा जन्म झाला नाही, आणि जन्म झालाच नाही तर तुम्ही मरणारही नाही. आणि जन्मात मध्ये जे आलात आणि जे पाहिलात ते सुद्धा खरं नाही, ते सुद्धा वास्तविक सत्य नाही. हे भ्रमरूप आहे. आणि त्या भ्रमरूप पदार्थानं तुमच्या ठिकाणी अजिबात काहीही स्वर्ग, नरक, पाप, पुण्य काही होत नाही, कारण तुम्ही निर्लेप आहात. ब्रह्माच्या ठिकाणी कोणताही परिणाम होत नाही, आणि जीव ब्रह्मरूप आहे असं जर जीवानं मानलं तर तो बंधनात राहील का? मग मुक्त होण्यासाठी कोणता मार्ग आहे? शास्त्र श्रवण. शास्त्र श्रवण वाचून दुसऱ्या कशा साधनानं मुक्तता मिळेल का? म्हणून शास्त्राचं श्रवण हे जीवाला अगत्य घडायलाच पाहिजे, है का नाही? त्याच्याशिवाय मुक्तता नाहीच. पण शास्त्र सोडून परमार्थ करतात, मग तो अशास्त्रीय परमार्थ आहे. मग अशास्त्रीय परमार्थाचं स्वरूप त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला भेटतच असतं, कारण कर्म वाया जात नाही. जे जे कर्म केले त्याचे भोग त्याला मिळतातच, त्यानं काही बी करू द्या. म्हणून मृगजलाने जमीन कधी ओली झालेली दिसली नाही, किंवा सर्पभासाने रजू विषययुक्त कधी झालेली नाही. दोरीवर जो सर्प आपल्याला प्रतीतीला येतो भ्रमामध्ये, त्यावेळेस सर्प दिसतो, सत्य वाटतो, तिथून आपण पळून जातो, आणि तो सर्प दोरीवर उत्पन्न होतो. म्हणून सर्प तिथं उत्पन्न झाला म्हणून दोरी विषारी होते का? वास्तविक पाहता सर्प दोरीवर नाहीच. वास्तविक पाहता तो कशात आहे? कल्पनेत आहे जीवाच्या, है का नाही? त्या जीवाला दोरीचं अज्ञान झालं म्हणून तिथं तशी कल्पना झाली. दोरीचं अज्ञान नसलं नसतंच तर सर्प दिसला असता का? दोरीचं अज्ञान झालं म्हणूनच ना. मग सर्पाची उत्पत्ती कशात आहे? अज्ञानात आहे का नाही? मग अज्ञानामध्ये
भ्रमच असतो. जेवढं म्हणून आहे, जे प्रतीतीला आलंय ते सर्व अज्ञानाचं कार्य आहे. आणि कार्यकारणाचा अभेद जर करून पाहिलं तर सर्व हे मिथ्या आहे. म्हणजेच अज्ञान रूप आहे आणि अज्ञान हे भ्रम आहे. म्हणून म्हणून तू कितीही शुभाशुभ कर्मे केलीस, तू कितीही चांगले कर्म कर की किती वाईट कर्म केलेले असू दे, तरी आत्मदृष्टीने तू अकर्ता आहेस, ते तू केलेले नाहीस. आपल्याला वाटतंय मी हे कर्म करायलो, मी ते कर्म करायलो. व्यवहार करणं हा अंतःकरणाचा धर्म आहे. जो प्रमाता आहे तो प्रमाता व्यवहार करतो, इंद्रियाकडून करतो. आणि तिथं त्याला व्यवहार करण्यासाठी वृत्ती आहे. कारण अंतःकरणामध्ये वृत्तीची उत्पत्ती होते आणि त्या वृत्तीच्या योगानं बाहेर पदार्थ त्याला जाणता येतात. बाहेरचे पदार्थ वृत्तीनं जाणतो ना. मधातल्या परमात्याला काय माहित बाहेर काय आहे तर? वृत्ती बाहेर यायली म्हणून कळायले ना बाहेर काय आहे तर, हे का नाही? मग त्या वृत्तीने प्रमाता व्यवहार करतो, हे का नाही? मग त्या वृत्तीनं तो प्रमाता करतो. आता हा प्रमाता कोण आहे? जीव आहे. हा प्रमाता कोण झालाय? जीव झालाय. आणि तो जीव जे आहे, कशामुळं जीव झालाय? बुद्धीचे धर्म त्यानं त्याच्यावर घेतलेत. हे जे करायला आहे, बुद्धी म्हणजे अंतःकरणच, अंतःकरणामधला तो एक भाग, है का नाही? मग ते बुद्धीचे धर्म येतं ते त्या आभासानं त्याच्या अंगावर घेतलेत, त्याच्यावर ओढून घेतलेत आणि त्याला वाटतं मीच करायलो. मग हे कधीपासूनचे आपल्याला असे संस्कार आहेत, हे मी करायलो, हे मी करायलो. आणि मग आता कितीही जरी सांगितलं तरी मी करीत नाही असं कसं पटल? वारंवार श्रवण करा. हा वारंवार श्रवणच करा. हा ते लग्न झाल्यावर त्या नवरीच्या तिकडे गेल्यावर नाव बदलीत येत. आता पहिलं तिचं बबडी म्हणा किंवा सोनी म्हणा, काही नाव असतं इकडचं. मग तिकडं नाव बदलल्यावर ते तिकडच्या नावानं हाका मारतात. इकडं आल्यावर पहिल्या नावानं आपण हाका मारतो, बोलतो. पण तिकडं ते नवीन नाव तिच्या लक्षामध्ये राहतच नाही. विचारा त्या नाव बदलणारीला. तिला एकदा दोनदा ती हाका मारली तर ती कान निराळ टाकल्यावानी करते. कारण ते संस्कारच नाहीत ना, तिला वाटतच नाही हे आपलं नाव आहे म्हणून. मग सासू म्हणते तू बहिरीस का काय ग? तुझ्या बापानं फसविलं का काय मला? असं म्हणते ती म्हणलं काय झालं आत्या? अगे कवर झालं तुला हाका मारायली? अहो तुम्ही दुसरंच नाव ठेवलंय ना मग. माझ्या लक्षातच याय नाही ना ते. मग त्याला बरेच दिवस लागते तर तिच्या लक्षात बसण्यासाठी, है का नाही? तसं अनेक वर्ष आपणाला शास्त्र संस्कार करून घ्यावे लागतात की आपण अकर्ते आहोत. आणि अनेक जन्माचा आपल्यावर संस्कार आहेत की मीच करता आहे. पण आपण करते कसे नाहीत? आपण कसे करते नाहीत? तर करणं जे आहे, स्वप्नामध्ये आपण कर्म केलेले आपल्याला प्रतीतीला येतात का नाही? पाणी शेंदायला येतंय, आऊत हाणायला येतंय, हे का नाही? एखादा पोलीस असला तर तो एखाद्या चौकामध्ये ड्युटी करायला त्याला स्वप्न पडते, तसं पोलिसाला बी स्वप्न पडतेत ना तसे. आणि एखादा जर सीमेवर रक्षण करणारा एखादा सैनिक असेल तर त्यालाही स्वप्नामध्ये युद्धाचं स्वप्न पडत आहे. मग त्या ठिकाणी खरंच तो त्या ठिकाणी गेला का खेळायला युद्ध? मग ते कोण गेलं? तो साक्षी.
जो साक्षी आहे त्या साक्षीनं अविद्या वृत्तीने जे अपूर्ण राहिलेले इच्छा किंवा जे संकल्प केलेले असतात ते अपूर्ण राहिलेले तो त्या ठिकाणी तो पूर्ण करतो. कारण हे देह हे अंतःकरण काय होतंय, लीन पावतंय ना या अज्ञानामध्ये. मग अविद्या वृत्तीकडून साक्षी तसे कर्म करतो, है का नाही. मग कशात आहेत ते कर्म, अज्ञानातच आहेत, अविद्याच वृत्ती आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला वाटतंय मी करायलो, पण प्रमात्याकडून जर विचार केला तर खरंच आपण तसं करायलोत का. मग आता आपण प्रमातामध्ये आहोत ना, मग आता विचार करावा ना, आता बी आपण जागृतीमध्ये जे करायलो ते आपण करायलोत का. मग तिथं आपण प्रमात आहे असं वाटलं नव्हतं का स्वप्नात, त्यावेळेस आपल्याला तिथं परमाताच वाटलं होतं ना. हा, आता ते साक्षीचा व्यवहार आहे तिथं सगळा, है का नाही. तरी पण त्या ठिकाणी आपल्याला वाटलं नाही का आपणच करायलो. मग हे त्या ठिकाणी आपण प्रमाता आहोत असं वाटलं का नाही. प्रमाता म्हणजे प्रमाणापासून आपण व्यवहार करायलो, इंद्रियापासून आपण व्यवहार करायलो. आपल्याला हात दिसले, पाय दिसले, डोळे दिसले, कर्म इंद्रिय दिसले, ज्ञान इंद्रिय दिसले, प्राण त्या ठिकाणी आपल्याला कळाला, है का नाही. कोणी स्वप्नामध्ये तोंड दाबलं ते म्हणते ना, मरण न का मग तोंड दाबलंस, स्वप्नात म्हणतो का नाही. म्हणजे सगळं कळतं का नाही. आणि हे कळलं कोणाला, प्रमात्याला. मग त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तसं प्रमात्याचं ज्ञान झालंय की हा परमाताच पाहायलाय म्हणून, परमाताच करायला. पण वास्तविक परमाता करतो का, तिथं आहे का परमाता. व्यवहार सगळा साक्षीचा आहे, अंतःकरण नाही तिथं. आणि अंतःकरणा वाचून प्रमाता नाहीच. अंतःकरण असेल तर प्रमाता चैतन्य, आणि अंतःकरण नसेल तर साक्षी चैतन्य, आहे का नाही. आता जागृता आल्यावरती त्याला व्यवहार आपल्याला कळतो का नाही. आता ज्यानं शास्त्र संस्कारच घेतले नाहीत त्याला प्रमाता काय साक्षी काय. पण आपण जर विचार करून बघितलं तर स्वप्नामध्ये प्रमाता चैतन्य नाही, कारण हा अंतःकरण लीन झालेला आहे म्हणून तिथं प्रमाता नाही, है का नाही. पण आपणाला तिथं मी प्रमाता आहे असं वाटतंय का नाही. मग इथं सुद्धा हे साक्षी भाष्यच आहे. हे कशासाठी सांगायचंय, हे सुद्धा साक्षी भाष्यच आहे. पण आपल्याला वाटेल प्रमाता, आणि प्रमाता भ्रमरूप आहे. प्रमाता कसं आहे, प्रमात्याचा व्यवहार कसा आहे सगळा. तिथं बी आपल्याला प्रमाता वाटलं ना, तिथला व्यवहार कसा होता तो. ह मग आता इथं खरा प्रमाता आहेच का नाही. मग ह्या प्रमाद वृत्तीनं आपणाला, प्रमात्याच्या वृत्तीनं आपणाला हे जाणून घेता येतंय का नाही. आता व्यावहारिक सत्तेमध्ये जरी प्रमाता असला, ते जरी ब्रह्मरूप असला, पण आपला भ्रम निवृत्त करण्यासाठी प्रमाता चैतन्य हे योग्य आहे ना. कारण त्याने इंद्रियाचा संबंध केलेला आहे, वृत्तीचा संबंध केलेला आहे, आणि सत्य ज्ञान आपल्याला ह्या दोन साधनानं प्राप्त करून घेता येते. म्हणून अंतःकरण आणि त्या अंतःकरणाचा व्यवहार ज्या अवस्थेत होतो का, त्या अवस्थेत ब्रह्मज्ञान व्हावं. त्या अवस्थेमध्ये मग आता जागृत अवस्था कोणती आहे, अंतःकरणाची, म्हणजेच प्रमात्याची. मग त्या प्रमात्या चैतन्याकडून परमार्थ घडायला पाहिजे, बोध व्हायला पाहिजे, म्हणजे प्रमात्याला व्हायला पाहिजे बोध. का बोध, तर प्रमाता चैतन्य मी बद्ध आहे म्हणायला, जीव चैतन्य काय म्हणायले, हा. आणि मुक्त कोणाला व्हायचंय, जे बद्ध झालाय त्याला व्हाय. आता त्या ठिकाणी स्वप्नामध्ये साक्षी व्यवहार करतो पण बद्ध नाही, कारण जागृतीत आला की तो मिथ्या मानायला. तसं मग जागृतीतले पदार्थ प्रमात्यानं मिथ्या मानावेत ना. हा, झोपेमध्ये तर काय निवृत्त करायचं काय विषय येत नाही.
हे का नाही? वृत्तीवर नाही आलो की मग ते ब्रह्मरूपच आहे ना, आनंद रूपच आहे. म्हणून प्रमात्याकडून आपणाला बोध प्राप्त करून घ्यायचा आहे प्रमात्या चैतन्यानं. म्हणून जागृत अवस्थेमध्ये प्रमाता चैतन्य आहे, वृत्ती आहे, आणि आपण जागृत अवस्थेमध्येच बद्धता मानलेली आहे. स्वप्न अवस्थेतली बद्धता आपल्याला मान्य आहे का? तिचा बाध केलाय. तसाच ही चालला, ही सुद्धा बाध करायचा आहे. म्हणून ते काय म्हणतात की याचा भावार्थ असा आहे की ब्रह्माशी म्हणून तू कितीही शुभाशुभ कर्मे केलीस तरी आत्मदृष्टीने तू आकारता आहेस. आत्मदृष्टीने म्हणजे ज्ञानदृष्टीने. आत्मा ज्ञान रूप आहे. शास्त्रदृष्टी, ज्ञानदृष्टी, आत्मज्ञान एकच अर्थ याचा. ह्या म्हणजे आत्म्याच्या दृष्टीने जर बघितलं, ज्ञान दृष्टीने विचार केला तर प्रत्येक जीव आकर्ता आहे. अहो जे परमार्थ करीत नाहीत का ते सुद्धा आकर्तेच आहेत. है की नाही? फक्त समज नाही ना. फक्त परमार्थ करायचा आहे म्हणजे काय करायचंय? समज बदलायची. मग परमार्थ करायचा आहे का परमार्थ जाणायचा आहे? जाणून घ्यायचा आहे. म्हणून याचा भावार्थ असा आहे की अकर्ता म्हणजे कसा, तर ब्रह्माशी अभिन्न जे तुझे आत्मस्वरूप, आत्मस्वरूप कसं आहे? ब्रह्माशी अभिन्न आहे, एकरूप आहे. आत्मस्वरूपाहून अनंत भिन्न असणारी स्थूल सूक्ष्म शरीरे, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीरे अत्यंत भिन्न आहेत. हे अत्यंत नुसतं भिन्न म्हणले नाहीत, अत्यंत भिन्न म्हणजे काहीच संबंध नाही शरीराचा आणि आपल्या खऱ्या स्वरूपाचा. इरल्याचा आणि करवाडाचा काही संबंध नाही. पण इरलं दिसलं की त्या करवडाचं ज्ञान होतंय. हे का नाही? करवड कायला म्हणतात माहित आहे ना? गौऱ्या जिथं साचून ठेवलेल्या असतात, गौऱ्यांचा समूह, त्याला काय म्हणायचं? गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाचा जिथं समूह आहे त्याला काय म्हणायचं? मग हे काय? हे करवड आहे. आणि ह्या करवडाचा आणि इरल्याचा त्या गौऱ्या भिजू नये म्हणून त्याच्यावर झाकण ठेवलेला असतंय. पाला पाचोळा वासे त्याच्यावर काही ते भिजू नये त्याच्या वर ठेवलेला असतंय. ते त्याच्या आकाराजोगं केलेला असतंय. टोपी, तुम्ही याची टोपी बघितली का? वासुदेवाची, वासुदेवाचीच टोपी म्हणजे ते इरलं. मग ते इरल्याचा त्याचा करवाडाचा, कल्वड म्हणते त्याला, त्याचा काही संबंध नाही. हे का नाही? फक्त जीवानं संबंध कशासाठी लावलाय? त्या गोरूपी इंद्रियाला काही इजा होऊ नये. तो नंतर त्या इंद्रियानं व्यवहार चांगले करता आला पाहिजे. किती पाऊस काळ लागला तरी त्याच्यातल्या गौऱ्या आणून आपल्याला स्वयंपाक करता आला पाहिजे. है का नाही? आपल्याला भोग घेता आला पाहिजे ह्या इंद्रियानं. जेव्हा जेव्हा आपल्याला इंद्रियाकडून भोग घ्यावासा वाटतो त्यावेळेस तस हा जो स्थूल देह आहे ना, हा स्थूल देह इरल्यासारखा आहे. आणि कलवड जे आहे तो सूक्ष्म देह आहे का नाही? सूक्ष्म देह आहे. म्हणून ह्या देहानं तो देह झाकून ठेवलेला आहे. आणि कर्म
या देहाला करायला लावतं कोण? सूक्ष्म देह. कारण या देहामध्ये जे आपल्याला स्थूल हातपाय इंद्रिय दिसतात याचं कारण सूक्ष्मामध्ये आहे. याचे कारण कुठे येतं? सूक्ष्मते. त्या कारणामुळं या देहावरचे हो ती जेसीबी चलविणारा त्या काचात असते बसलेला नुसतं असे वटणं लागतंय. उगल असं 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 करतंय आणि इकडं ते धनाधन वाजत आहे का नाही? तसाच आहे हा प्रकार. म्हणून अकर्ता त्याच्या सत्तेवरती इंजिन चालायले कोणाच्या? त्या जेसीबी चलवितो का? पण ते त्या ठिकाणी उकरीत आहे का? ते उकरीत नाही, ते इंद्रिय काम करते. म्हणून आपण अकर्ते आहोत. आपल्या सत्तेवर हे प्रमाता अंतःकरण काय होतंय? कार्यरत होतंय. आणि मग त्या ठिकाणी त्या अंतःकरणामध्ये सत्वगुण अंश आहे का? त्याच्यामध्ये जो चिदाभास पडलेला आहे कुटस्थ चैतन्याचा, तो चिदाभास म्हणजे वास्तविक तो कुटस्थ आहे का? तो भ्रमरूप आहे. सावली जी आहे का ती सावली खरी आहे का? देह खरा आहे. सावली कशाची आहे? देहाची आहे. मग देह खरा का सावली खरी? हा, कारण सावली म्हणजे भ्रम आहे. सावली म्हणजे काय? भ्रम आहे. ब्रह्मतनूची छाया जी पडली आहे ब्रह्माची म्हणजे कुटस्थ चैतन्याची जी छाया पडली आहे का तो जीव आहे. मग त्या ठिकाणी आपण खरे ते जीव आहेत का ते कुटस्थ रूप चैतन्य? आणि त्याची सावली हा जीव आहे. आणि हो जीव सगळं करायला लागलेला आहे. आणि मग आपण करायलोत का? जीव करायला आहे. म्हणजे जीव म्हणजे कोण? प्रमाता. अंतःकरणामध्ये पडलेलं ते प्रतिबिंब करायलंय. बिंब काही करीना. हा बिंबाचा व्यवहार नाही, हे प्रतिबिंबाचा व्यवहार आहे. हे का नाही? मग आता प्रतिबिंबाला जर कोणी चापट मारली, प्रतिबिंबाला आपल्या चापट मारली तर आपल्याला लागते का? आणि जर प्रतिबिंबाला चापट मारलेली लागत असेल तर मग म्हणायचं आपण करते आहोत, आपण भोगते आहोत. कारण आपण प्रतिबिंब नाहीतच ना, आपलं पडलेलं प्रतिबिंब आहे का नाही? म्हणून प्रतिबिंब कार्य करतं का? प्रतिबिंब मग कार्य करायला दिसतं का नाही? मग कोणी कार्य केलं तर प्रतिबिंब कार्य करताय. पण प्रतिबिंब बिंब प्रतिबिंबामध्ये हा जो वाद सांगितलाय कसा सांगितला होता माग तुम्हाला तसा धरायचा आहे का? बिंब प्रतिबिंब वाद. बिंब प्रतिबिंबामध्ये जसा जपा कुसुमाच्या फुलावर एखादा काचेचा गोळा ठेवला तर त्या काचेच्या गोळ्यामध्ये पडणारा जपा कुसुमाचा रंग हे त्याचं प्रतिबिंब मानायचं. जपा कुसुमाचं तसं त्या ठिकाणी प्रतिबिंब मानायचं. आणि त्या प्रतिबिंबावर चाललेला व्यवहार आहे. तुम्ही म्हणणार प्रतिबिंबावर व्यवहार चालतो का? चालतो ना. कसा? जसं इथं सूर्य आहे का त्याच्या सूर्याच्या प्रभा आहेत है का नाही? मग त्या ज्या प्रभा आहेत त्या प्रभावर जर पत्रा एखादा तुमचा ते याचा लावला सौर ऊर्जाचा तर त्याच्यावर तुम्हाला व्यवहार करा येत नाही का? मग ते सूर्य करायला का ते पत्रा करायला? सूर्याला जर विचारलं का हो तुमच्यामुळं तिथं लाईट लागलाय, तो म्हणतो नाही मला माहित नाही लाईट कशाला म्हणते तेच माहित नाही आणि पत्रा कायला म्हणते. मग तसं आपल्याला इतरचं काही घेणं देणं नाही. पण ज्ञान स्वरूप आपण असल्यामुळं हा घडायलेला जो व्यवहार आहे तो व्यवहार आपण जाणायलो.
कशामुळं? आपण अंतःकरणामध्ये प्रतिबिंबित झालो. आपलंच प्रतिबिंब आहे ते. ते कुणाचं आहे? आपलं. आपलंच आहे. आता सूर्याचा प्रकाश हे जड आहे. सूर्याचा प्रकाश कसा आहे? जड आहे. आणि ते जर सूर्याचा प्रकाश जर ज्ञानरूप असला असता तर मग तिथं बी तो म्हणला असता ह्या पत्र्यापासूनच लाईट लागत आहे. हा, पण ते जड प्रकाश असल्यामुळं, ज्ञानरूप प्रकाश नसल्यामुळं ते जाणीत नाही. मग ते कोण जाणतंय? ज्ञानरूप असणारा प्रकाश जाणतो. मग ज्ञानरूप कोण आहे? तर जीवाचा जो आभासरूप असणारा प्रमाता आहे का? तो जाणणारा आहे. बघा, ब्रह्म हे ज्ञानरूप आहे, पण ते ब्रह्माला काय जाणता येत नाही. पण ज्यावेळेस ब्रह्माचं प्रतिबिंब पडतं का त्याला जाणता येते, कारण ते विशेष होतं म्हणून. ते विशेष होतं. मग ते विशेष चैतन्य म्हणजे प्रमाता चैतन्य ते जाणू शकतंय. मुख्य आपलं स्वरूप कसं आहे? कुटस्थ रूप आहे, ब्रह्मरूप आहेत आपण, है की नाही? मग विशेष जे झालं आहे का ते मिथ्या आहे, ते सत्य नाही. म्हणून आपण जे करायलो का हा सत्य व्यवहार नाही आपला. हा व्यवहार मिथ्या नाही, व्यवहारच व्हाय नाही. पण आपली तितकी बुद्धी हात पुराणा आपल्या बुद्धीचा तिथपर्यंत जाणण्यासाठी, म्हणून मग मिथ्या म्हणावं लागायला, है का नाही? म्हणून आपल्याला कर्म लागत नाहीत, म्हणून आपल्याला स्वर्गही नाही, नरकही नाही, पाप पुण्य सुद्धा जर भोगीता असेल तर तो प्रमाता मग भोगेल. ज्याला प्रमाता राहायचा असेल तर ते भोगेल. आणि ह्या अंतःकरणामध्ये जो प्रमाता जर मुक्त झाला, पुन्हा वृत्तीवर नाही आला, अंतःकरणात नाही आला, त्यानं तिथं आसक्ती ठेवलीच नाही, वासना ठेवलीच नाही, तो जन्मालाच कशाला येईल? अंतःकरणातच कशाला येईल? वासनेनं अंतःकरण मिळत असतं, कारण कल्पनेतलंय, ते अज्ञानातलंय ना. अंतःकरण कसं आहे? अंतःकरण म्हणजेच माया आहे. म्हणून आपण ह्या मायावी अंतःकरणानं मायावीचा बाजार पाहिलो. मायावी अंतःकरणानंच मायावी जगत पाहत आहोत. त्यापासून होणाऱ्या शुभाशुभ क्रिया आणि त्यांचे फळ जन्म मरण, चांगल्या वाईट क्रिया, पाप पुण्याच्या क्रिया आणि त्याच्यापासून शुभाशुभ कर्म आणि क्रिया आणि त्यांचं फल, त्या क्रियाचं केलेल्या कर्माचं फल, जन्म मरण, स्वर्ग नरक, सुख दुःख, ही सर्व अविद्या कल्पित आहेत. हे सगळं कसं आहे? आणि जर अविद्या नसल्या महात्म्याला असतंय का असं? हे मग महात्म्याला विचारलं का हो, स्वर्ग नरक आहेत का? पाप पुण्य आहेत का? मग ते समोरच्याचा जर अधिकार असला, त्याचा अंतःकरण सुद्धा असलं तर त्याला म्हणते बस जरसक, तुला सांगतो. मग ते काय करतय? त्याच्या अंगात असती बारबंडी, मग ती बारबंडी काढतं, बकळ खिशाची बनेल ते बाहेर काढतं आणि त्याला झालेल्या वा मारतो. कोण? महात्मा. त्या बारबंडीला पहिल्या वा होत्या आणि मग त्या वा मारतो. मग तो म्हणतो महाराज काय करायला? मग महाराज, तो महात्मा म्हणतो अरे याला वा झाल्या आता, त्या मारायलो, त्याचा आवाज येता म्हणून मारायलो. ते म्हणला तुम्हाला पाप लागत नाही का हो? आणा इकडे, मी मारतो. ते शिष्य काय म्हणला? तुम्ही एवढे मोठे महात्मे आहात, आणा इकडं, मी मारतो, मला सेवा करू द्या तुमची. ते म्हणले तुला पाप लागणार नाही का? ते म्हणते मग तुम्हाला लागा ना का? महात्मा म्हणला मला नाही लागणार. ते म्हणला कस काय? म्हणला मला पाप पुण्यच नाहीत, मला पाप पुण्यच माहित नाही, मी मानितच नाही.
मी पाप करीत नाही म्हणून मला पुण्य करायची. आणि ते म्हणाले मग तुम्ही वा मारायला ते म्हणलं ते प्रमाथ्याला लागन, मला काय करायचं. ह्या जन्मामध्ये जितकं पाप करीन ना तितकं ते कोणाच्या बोकांडी बसत, प्रमाथ्याच्या बसत, है का नाही. आणि मग ते प्रमाथा भोगी. पण इकडं त्या महात्म्यानं संचित नाश केलेला आहे, अंतःकरणाचा नाश केलाय, स्थूळ देहाचा नाश केलाय, सूक्ष्माचा नाश केलाय, पंचकोशाचा नाश करून तो वा मारीत बसलाय. त्याला पाप कसं लागेल. कारण सगळं आपण जरी समजा एखाद्या ब्रह्मांडाची हत्या स्वप्नामध्ये केली त्याचं पाप आपल्याला लागन का. मग महात्म्याची तशी बुद्धी झालेली असते, तशी अवस्था झालेली असते, आणि त्या अवस्थेमध्ये त्याने केलेले कर्म त्याची त्याला पाप पुण्य लागत नाही. मग तुकाराम महाराज म्हणलेत का एखाद्या अभागामध्ये असं काही अग्निरूप कमन म्हणलेत तसे. मग हा म्हणजेच आपल्याला परमार्थामध्ये ह्या स्टेप पर्यंत जायचंय, ही अवस्था भोगायची आणि हिला विधेय अवस्था म्हणतात. आणि त्या विधेय अवस्थेचे संस्कार जीवनमुक्तीमध्ये पाडून घ्यायचे असतात, लावून घ्यायचे असतात. म्हणून पाप पुण्य हे जवळच येऊ नये नाही. पहिली गोष्ट तर पाप करायची वासनाच होऊ नये, आणि पाप करायचीच वासना नाही झाली पुण्य करायची काय गरज पडते. म्हणून अज्ञान निवृत्तीचा परमार्थ असावा, पाप पुण्याचा परमार्थ. पाप पुण्य निवृत्त करण्यामध्ये कितीतरी जन्म जाते ना असेच, पण अज्ञान निवृत्ती करायचं तसंच राहिलं तर मुक्त होता येणार नाही. म्हणून पाप पाप करण्यापेक्षा पुण्य करावं. गुरुजी म्हणायचे पाप करण्यापेक्षा काय कर जावं, पुण्य करीत जावं. आणि मग पाप कधी करीत नसतो, नीतीनं वागलं की पाप होत नसतंय. म्हणून नीती सोडू नये. नीती नाही सोडली की तो धर्मात येतो, आणि धर्मानं वागला की पाप होत नाही. आणि पाप नाही लागलं की माणसानं पुण्य करत जावं. पाप करण्यापेक्षा काय करत जावं. मग लयच करू वाटायले ना, मग पुण्य करीत जावं. पण पुण्यच करीत बसाव का. पुढं म्हणतात अरे पुण्य करण्यापेक्षा अज्ञान निवृत्त कर. पुण्याच्या का तुला का करवड घालायचे का काय. पुण्य करून पुन्हा जाल मला याचे का काय. करवड घालणं म्हणजे संचित करणं. मग ते संचित भोगायला पुन्हा यावं लागतंय. पुण्य जरी केलं तरी पाप केलं तर यावंच लागतंय, पण पुण्य केलं तरी बी. म्हणून पुण्य करण्यापेक्षा अज्ञान निवृत्त करा, आणि अज्ञान निवृत्त करण्यापेक्षा अज्ञान भ्रमरूप हे जाणाव, तिथंच मुक्तता आहे. अज्ञानच भ्रम आहे. आता याच्या पुढे काही आहे का. अज्ञानच भ्रम रूप आहे म्हणल्यावर आता आपण इथं मुक्त नाहीत का. आणि अज्ञान भ्रम नाही का, अज्ञान कल्पित नाही का, वास्तव आहे का अज्ञान. मग आपण ज्ञान रूप आहेत म्हणून आपण हे जाणायला का नाही अज्ञान. मग आपलं ज्ञान स्वरूपच आहे ना, आपण ज्ञान रूपच आहेत ना. मग ज्ञानरूप काय, ब्रह्म आहे ना ज्ञानरूप, आत्माच ज्ञानरूप आहे ना. मग आपण आत्मरूप आहेत, ब्रह्मरूप आहेत. आणि हे असे आपण काम करतो का. आपल्याला जागा नाही तर तिला हो, हे प्रपंचाचे जे कर्म आहेत हे अंतकरण करायला हे आपण कशाला करतो. आपलं धर्मच नाही ना हे, आपण कशाला करतो. हे प्रतिबिंब करायला लागले आपल्या सत्तेवर. हे कोणाच्या सत्तेवर करायले. तुम्ही लाईनीच्या जीवावर खाली पंखा लावायला, कुकर लावायला, हे काय फ्रीज मिक्सर
उपकरण नाना प्रकारचे लावायला, नाना प्रकारचे तुम्ही कर्म करायला. कोणाच्या सत्तेवर? आत्मस्वरूपाच्या, है का नाही? कारण त्या सत्तेवर, त्या सामर्थ्यावर कर्म ही उपाधी करू शकते. लाईटीवर जसे उपकरण चालू शकतात, तसं ब्रह्मचैतन्यावर अंतःकरण हे एक उपकरण असल्यामुळं याच्यापासून कर्म घडतात. म्हणून आपण हे करत नाही, ते कसं व्हालंय हे बघत जावं. हे कसं व्हालंय? हा, ते असं ते याच्यामध्ये आल्यामुळे ते प्रमाण ते तुकाराम महाराज म्हणले तो एका अभंगामध्ये, नुसतं साक्षी रूपानं तू बघ हे कसं व्हालंय. ते प्रमाण मागे दिले ना, पण आता ये ना काय करा. त्या कल्पित सामुग्रीने तुझा ब्रह्मभाव मागे केव्हाही बिघडला नाही. मागे कधीच तुला तू काय हाही झालं नाही. तू जसा आहेस का तसाच आहेस. माग कवा तुला काय तू जीव झाला नाहीस, मागे कधी जीव झाला नाहीस. आणि आताही काही तुझं बिघडलेलं नाही. आताही तू काही तुझ्यामध्ये दोष नाही, तू निर्दोष आहेस. आणि पुढे केव्हाही तू दोषी राहणार नाहीस, दोषी होणार नाहीस. आणि तू काहीच बिघडणार आहे पुढे, इथून पुढे. म्हणजे तिन्ही काळामध्ये आलिप्त आहे. चैतन्य कसं आहे? हा, कारण अजिबात त्या चैतन्याला धक्का लागत नाही. म्हणून ह्या तिन्ही अवस्था जरी आपल्या ठिकाणी होत असल्या तरी या अवस्था ह्या जीवामुळं, ह्या अंतःकरणामुळं व्हायल्यात, ह्या देहामुळं व्हायल्यात. आणि त्याचे आपण साक्षी व्हायलो, कारण ज्ञानरूप असल्यामुळं, है का नाही? वास्तविक पाहता हे आपण करायलोत का? नाही. म्हणून आपल्या ठिकाणी हे काही होत नाही, केव्हाही बिघडणार नाही. तो नित्य ब्रह्मरूप आहे. तो नित्य ब्रह्मरूपच आहे. कोणत्याही काली शरीराचा किंवा शरीराचा संबंध ब्रह्मरूप आत्म्याशी नाही. शरीराचा संबंध ब्रह्मरूप आत्म्याशी केव्हाच नाही. तो सदा मुक्त आहे. तो कोण? आत्मा सदा मुक्त आहे, सदा. याचा आणि त्याचा काही संबंध नाही. पण उपाधीचा हा मिथ्या बाजार आहे, वास्तविक सत्य बाजार नाही. जसा स्वप्नामध्ये आपणाला जगत प्रभाव दिसतो, स्वप्नात जे जगत दिसतं, हा वास्तविक ते घडत आहे का काही? आणि तिथं त्याचा आणि आपला काही संबंध आहे का? पण आपण तिथं साक्षी झालो नाहीत का? आणि तसंच आहे ना मग इथं पण. आता बदल काय आहे? फक्त तिथं आपण सूक्ष्म देहात होतो आणि इथं स्थूल देहात आहेत. आणि इथं बी आता सूक्ष्म देहात नाहीत का? इथं सूक्ष्म बी आहे ना, नाही असं थोडंच आहे. सूक्ष्मच आपण ऐकायलो, है का नाही? मग स्वप्नातला जसा व्यवहार आहे तसाच जागृतीतला आहे. मग स्वप्नात जसं काही जरी झालं तरी आपल्याला काही होत नाही. जसं स्वप्नात राजा जरी भिकारी झाला, दरिद्री झाला, तरी त्याला जाग झाल्यावर त्याचं आपण ते नव्हतो असं जसं भान होतंय, त्याच्यावर काही परिणाम होत नाही, तसा आपल्यावर बी काय परिणाम होऊ नये ना. जरी आपल्याला जीवदशाला आलो असं वाटायलंय, तरी पण ही जीवदशा भ्रांत रूप आहे. हे वास्तविक सत्य नाही, स्वप्नातल्या सारखं आहे असा निश्चय करावा. मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा सगळा व्यवहार आहे का?
अजिबात नाही, कधीच नाही. म्हणून तो सदा मुक्त आहे. याला म्हणायचं महावाक्याचा उपदेश. हा महावाक्याचा उपदेश का सांगितला? गुरुजी म्हणले केवळ अर्थाध्यास निवृत्त करून भागत नाही, ज्ञानाध्यास करावा लागतो. म्हणून महावाक्याचा उपदेश हा केलेला आहे. तू ब्रह्मरूपच आहेस, तू आत्मरूपच आहेस, आणि तुझ्या ठिकाणी हे जगत कालत्रय झालंच नाही. हे सुरुवातीला जे सांगितलं होतं का, आल्या आल्या तुम्ही, आणि ते ह्याच्यामुळेच मी म्हणलं होतं तुमच्या ठिकाणी नाही. आता तुला पटायले का नाही? पण त्याला जर पटलं तर पुढचे पानं कसे देता येतील, है का नाही? तरी पण त्याला शंका होते, आणि पुन्हा पुन्हा तशीच शंका होती. ती शंका आपण उद्याच्या वेळात घेऊ. तोपर्यंत थांबू. पुंडलिक वरदे.